नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 2 मधला लेसन नंबर फर्स्ट सिमिलॅरिटी त्याची आपण आज रिव्हिजन घेतोय आणि काही प्रॉब्लेम सेटमधले त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आपण पाहणार आहोत. बघा, सिमिलॅरिटी हा लेसन थोडक्यात आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी इथे मी ट्री डायग्राम ड्रॉ केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला मेन 4 पॉईंट्स आपण त्या लेसनमध्ये पाहतो. पहिला आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. सेकंड पॉईंट आहे BPT म्हणजे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. थर्ड पॉईंट आहे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स आणि फोर्थ पॉईंट आहे थेरम्स ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता फर्स्ट पॉईंट बघू आपण, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. यामध्ये आपल्याला 3 फॉर्म्युले दिलेले आहेत. एक आहे A1/A2 इज इक्वल टू H1/B1/H2/B2. म्हणजे दिलेल्या 2 ट्रायंगल्समधला जर आपल्याला हाईट आणि बेस दिलेली असेल तर त्या ट्रायंगल्सचा रेशो काढताना आपण हाईट आणि बेसचा प्रॉडक्ट करायचा आहे. H1/B1/H2/B2. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला आहे A1/A2 इज इक्वल टू H1/H2. आता या ठिकाणी दिलेल्या 2 ट्रायंगलमधील जर बेस सेम असेल तर आपण त्यांचा रेशो काढताना हाईटच्या प्रपोर्शनमध्ये काढतो, म्हणून इथे H1/H2 वापरायचं आहे. त्यानंतर थर्ड फॉर्म्युला आहे A1/A2 इज इक्वल टू B1/B2. म्हणजे दिलेल्या 2 ट्रायंगलमधील जर हाईट सेम असेल तर त्या ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो आपण त्याच्या बेसच्या प्रपोर्शनमध्ये काढतो, B1/B2 मध्ये. हे तिन्ही फॉर्म्युले सोपे आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ट्रायंगल ABC दिलेला आहे. BC ला पॅरलल MN आहे. AB हा M पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतो आणि N पॉइंट हा AC मध्ये इंटरसेक्ट होतो. या इंटरसेक्टिंग पॉइंटमुळे AB आणि AC हे सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड्स होतात. कसे तर AM/MB अँड AN/NC ह्या प्रपोर्शन मध्ये ते डिवाइड्स होतात. ह्यालाच आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम असं म्हणतो. त्यानंतर आहे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. ट्रायंगल्सच्या 3 सिमिलॅरिटी टेस्ट आहेत. एक आहे अँगल टेस्ट, दुसरी आहे साइड साइड टेस्ट आणि तिसरी आहे साइड टेस्ट. बघा, आता पहिली आहे अँगल टेस्ट. अँगल टेस्टमध्ये आपल्याला 2 ट्रायंगल दिलेले असतील तर 2 ट्रायंगल्स मधले एका ट्रायंगल मधले 2 अँगल्स दुसऱ्या ट्रायंगल मधल्या 2 अँगल्सशी जेव्हा कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा दिलेले 2 ट्रायंगल अँगल टेस्ट प्रमाणे सिमिलर आहेत असं आपण म्हणतो. ही झाली फर्स्ट टेस्ट. त्यानंतर SAS टेस्ट. बघा, एका ट्रायंगल मधील 2 साइड्स, बघा ही साइड आणि ही साइड, दिलेल्या दुसऱ्या ट्रायंगल्स मधल्या त्याच्याच करस्पॉन्डिंग साइड्सशी जर प्रपोर्शनल मध्ये असतील आणि त्या साइड्सनी इन्क्लूड केलेला अँगल सुद्धा जर कॉन्ग्रुएंट असेल तर दिलेले ते 2 ट्रायंगल SAS टेस्ट नुसार सिमिलर असतात. साइड अँगल साइड या टेस्ट नुसार हे दोन्ही अँगल सिमिलर होतात. त्यांच्या साइड्स कशा पाहिजे, प्रपोर्शन मध्ये पाहिजे आणि त्या साइड्सनी इन्क्लूड केलेला अँगल सुद्धा कसा पाहिजे, कॉन्ग्रुएंट पाहिजे. त्यानंतर तिसरी टेस्ट आहे त्याच्यातली SSS टेस्ट. दिलेल्या 2 ट्रायंगल पैकी एका ट्रायंगलच्या 3 साइड्स जर दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 साइड्सशी प्रपोर्शनल मध्ये असतील तर दिलेले दोन्ही ट्रायंगल्स हे SSS टेस्ट नुसार सिमिलर असतात. त्यानंतर याच्यातला चौथा टॉपिक होता थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. सिमिलर ट्रायंगल्सचं थेरम काय आहे? सिमिलर ट्रायंगल्सच्या एरियाचा जर रेशो काढायचा असेल तर तो रेशो काढण्यासाठी आपण त्या ट्रायंगल्सच्या ज्या साइड्स आहेत त्या साइड्सचा स्क्वेअरचा सुद्धा रेशो लिहितो. जसा ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR दिलेला आहे. मग आता ह्याचा रेशो काढताना एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR आपण लिहिलं. त्याच्या साइड्सच्या स्क्वेअरचं प्रपोर्शन लिहितोय, म्हणजे AB/PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर आणि AC स्क्वेअर किंवा AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. म्हणजे त्यांच्या साइड्सच्या स्क्वेअर आपण प्रपोर्शन मध्ये लिहिला. या प्रकारे सिमिलर ट्रायंगलचा रेशो दाखवला जातो. हे 4 फॉर्म्युले लर्न करून ठेवायचे आहेत, त्यांच्या प्रॉपर्टी लर्न करायच्या आहेत. आता बघू आपण प्रॉब्लेम सेट 1 त्याच्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट घेऊ. सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्स इन ट्रायंगल ABC and triangle PQR in 1-to-1 correspondence.
ट्रायंगल ABC आणि PQR हा 1:1 करस्पॉन्डन्समध्ये दिलेला आहे. बघा ABC आणि PQR. आता इथे आपल्याला त्याचा रेशो दिलाय AB/QR इज इक्वल टू BC/PR इज इक्वल टू CA/PQ. देन याच्यातला कोणता अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल ABC. PQR इज सिमिलर टू ABC. होईल का? नाही होत, कारण A चा करस्पॉन्डन्स काय आहे? Q आहे. A चा करस्पॉन्डन्स काय येईल? Q येईल. B चा करस्पॉन्डन्स R येईल आणि C चा करस्पॉन्डन्स P येईल. किंवा आपण असं लिहिलं इकडे की QRP करस्पॉन्ड्स टू ABC. तर याचा रेशो काय येईल की QR अपॉन AB इज इक्वल टू RP अपॉन BC इज इक्वल टू QP अपॉन AC. बघा हा रेशो आपल्याला मिळतोय. AB अपॉन QR किंवा QR अपॉन AB चालतं, दोन्ही एकच आहे. RP किंवा PR अपॉन BC आणि CA अपॉन QP हा रेशो आपल्याला बरोबर मिळतोय. म्हणजे आपला काय आला ह्यातला बघा आता हा कोणता ऑप्शन आपल्याला मिळालेला आहे? PQR, PRQ किंवा PQR आणि ABC हा ऑप्शन आपल्याला मिळतो आहे. किंवा आणखीन एक तुम्हाला पद्धत वापरता येते बघा. PQR कोणत्या डायरेक्शनने दिलाय? PQR असा अपसाइडने जातोय तो आणि ABC इकडे डाऊन साइडने येतोय, म्हणून हा पहिला ऑप्शन आपला येणार नाही. त्यानंतर PQR या डायरेक्शनने गेला आणि CAB सुद्धा याच डायरेक्शनने गेलेला आहे, म्हणून हा ऑप्शन आपला बरोबर आहे. याचे करस्पॉन्डन्स बरोबर येतात बघा. P चा करस्पॉन्डन्स C शी आहे, Q चा करस्पॉन्डन्स A शी आहे आणि R चा करस्पॉन्डन्स B शी आहे, म्हणून हा ऑप्शन आपला बरोबर येईल. इथे आपण PQ अपॉन CA केलंय, येत आहे तो. QR अपॉन AB केला, QR अपॉन AB पण आहे आणि PR अपॉन CB दिला आहे, तर PR अपॉन CB सुद्धा आपला येईल, म्हणून ऑप्शन नंबर सेकंड. नंतर बघू सेकंड क्वेश्चन. इफ इन ट्रायंगल DEF अँड ट्रायंगल PQR अँगल D इज कॉन्ग्रुएंट विथ Q. अँगल D हा अँगल Q शी कॉन्ग्रुएंट आहे आणि अँगल R हा अँगल E शी कॉन्ग्रुएंट आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. त्याच्यातलं कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे ते आपल्याला लिहायचंय. आणि रेशो लिहिण्यासाठी ते ट्रायंगल सिमिलर असावे लागतात. आता ह्या ट्रायंगलमधले दोन अँगल्स या ट्रायंगलमधल्या दोन अँगल्सशी कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे दिलेले दोन्ही ट्रायंगल्स अँगल या टेस्टनुसार काय येतात? सिमिलर येतात. मग ते सिमिलर आहेत म्हणजेच त्यांच्या साइड्स काय आहेत? प्रपोर्शनमध्ये आहेत. ED ही साइड RQ शी प्रपोर्शनमध्ये आहे, EF ही साइड RP शी प्रपोर्शनमध्ये आहे आणि FD ही साइड PQ शी प्रपोर्शनमध्ये आहे. मग बघू रेशो काय त्यांचा दिलाय. आपल्याला काय शोधायचंय? फॉल्स स्टेटमेंट शोधायचं आहे. मग EF बघा, EF अपॉन PR प्रपोर्शनमध्ये आहेत. DF अपॉन PQ ह्या सुद्धा साइड प्रपोर्शनमध्ये आहेत, म्हणजे हा फर्स्ट ऑप्शन ट्रू आहे. त्यानंतर DE अपॉन PQ बघा, DE अपॉन PQ, DE आणि PQ प्रपोर्शनमध्ये आहेत का? नाही. DE चा प्रपोर्शन कशामध्ये आहे? कोणती साइड प्रपोर्शन आहे? QR आहे, पण आपल्याला काय दिली आहे? QP दिली, म्हणजे हा ऑप्शन काय झाला? फॉल्स झाला आणि तोच आपल्याला शोधायचा आहे. देन क्वेश्चन नंबर 3 बघू आपण. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF. Angle B is equal to angle E. Angle B is equal to angle E and angle F is equal to angle C. Then त्यांनी दिलंय AB is equal to 3 times DE. Then which of the statements regarding the two triangles is true? बघा स्टेटमेंट आपण वाचून पाहूया. The triangles are not congruent and not similar. बघा दिलेले जे ट्रायंगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंटही नाहीत आणि सिमिलर पण नाहीत. काय वाटतं हे स्टेटमेंट वाचून तुम्हाला की हे कॉन्ग्रुएंट पण नाहीयेत आणि सिमिलर पण नाहीयेत का? आपण कॉन्ग्रुएंट कशाला म्हणतो की जेव्हा दिलेले दोन ट्रायंगल्सचा शेप आणि साईज सेम असेल तेव्हा ते ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात. शेप आणि साईज, आता इथे शेप सेम आहे पण त्यांची साईज मात्र वेगवेगळी आहे. हा छोटा आहे, हा मोठा आहे, म्हणून हे सेंटेन्स काय येईल? फॉल्स येईल.
द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. द ट्रायंगल्स आर सिमिलर. सिमिलर आहेत का? आहेत. ह्या ट्रायंगलमधले दोन अँगल्स ह्या ट्रायंगलमधल्या दोन अँगल्सशी कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे अँगल टेस्टनुसार ते सिमिलर आहेत. शिवाय त्यांचा शेप सुद्धा सेम आहे, म्हणून हे ट्रायंगल्स काय आहेत? सिमिलर आहेत. मग द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. ते सिमिलर आहेत परंतु ते कॉन्ग्रुएंट नाहीत. सेकंड ऑप्शन आपला करेक्ट आलेला आहे. देन क्वेश्चन नंबर 4 पाहायचा. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. हे काय आहेत? इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज ॲज टू एरिया ऑफ ट्रायंगल DEF. बघा, दोन्ही ट्रायंगल्सच्या एरियांचं प्रपोर्शन दिलंय 1:2. रेशो दिलाय 1:2. इफ AB इज इक्वल टू 4, AB तुम्हाला 4 दिला असेल, देन व्हॉट इज द लेंथ ऑफ DE. तर DE तुम्हाला काढायचा आहे. आता यासाठी आपण काय वापरणार आहोत? थेरम ऑफ इक्वल ट्रायंगल्स. थेरम ऑफ इक्वल ट्रायंगल्स. काय थेरम होतं ते? जर आपल्याला दोन सिमिलर ट्रायंगलचा रेशो दिला असेल तर तो रेशो कशाच्या इक्वल असतो? तर तो रेशो त्या ट्रायंगलच्या साईड्सच्या स्क्वेअरशी इक्वल असतो. मग आपल्याला कसं लिहिता येईल उत्तर काढण्यासाठी? बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू, यांचा जो रेशो आहे तो कशाशी इक्वल येईल? तर दिलेल्या ट्रायंगलच्या साईडच्या स्क्वेअरशी. आपल्याला साईड कोणत्या दिल्यात? AB आणि DE दिलेली आहे. मग AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा आहे? जेव्हा दिलेले दोन ट्रायंगल सिमिलर असतील त्यावेळेला त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या साईडच्या स्क्वेअरशी इक्वल येतो. मग आता रेशो काय दिला आपल्याला? 1/2 इज इक्वल टू AB 4 दिलाय 4 स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. 1/2 तसेच राहतील इज इक्वल टू 4चा स्क्वेअर 16 अपॉन DE स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लाय केलं DE स्क्वेअर इज इक्वल टू 16 मल्टिप्लाय 2. स्क्वेअरची व्हॅल्यू नको आपल्याला, DEची पाहिजे फक्त. स्क्वेअर कट करताना हे काय जाईल? अंडर रूट जाईल. अंडर रूट 16 इंटू 2. 16 इज अ कम्प्लीट होल स्क्वेअर, सो त्याचं स्क्वेअर रूट 4 आणि अंडर रूटमध्ये 2 तसाच राहील. याचा आन्सर काय येईल? 4√2. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5 यातला. बघा, इन फिगर सेगमेंट XY इज पॅरलल टू BC. XY ही BC ला पॅरलल दिलेली आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू? बघा, साधारण अशी फिगर आहे. ABC ट्रायंगल दिलाय, त्यामध्ये पॅरलल लाईन आपल्याला XY दाखवलेली आहे. ट्रायंगल बघितल्यानंतर लक्षात येईल की इथे आपल्याला BPT थेरमचा वापर करायचा आहे. मग इक्वल प्रपोर्शन मध्ये त्या ज्या साईड्स आहेत त्या साईड्स इक्वल प्रपोर्शन मध्ये डिवाइड्स होतात. म्हणजे AX अपॉन XB इज इक्वल टू AY अपॉन YC. आता इथे काय प्रपोर्शन दिलंय? AB अपॉन AC. AB अपॉन AC इज इक्वल टू AX अपॉन AY. हेच आपण या पद्धतीने लिहिलं थोडं. AB अपॉन AC इज इक्वल टू AX अपॉन AY च्या ऐवजी आपण लिहिलं AB च्या ऐवजी आपण AY इकडे घेऊ आणि AB इकडे खाली घेऊ. AY अपॉन AC. AY अपॉन AC काय झाले? एकाच सेगमेंटचे दोन पार्ट झाले, कारण एकच साईड इक्वल प्रपोर्शन मध्ये डिवाइड होते, म्हणून एकच साईड आपण AC साईड ही इक्वल प्रपोर्शन मध्ये आपण इथे दाखवली. AY अपॉन AC इज इक्वल टू AX अपॉन AB. AX अपॉन AB एकच साईड आपण काय दाखवली? इक्वल प्रपोर्शन मध्ये दाखवलेली आहे, म्हणून आपला ऑप्शन हा काय येणार आहे? करेक्ट आन्सर येणार आहे. सेकंड ऑप्शन बघा, म्हणजे तुम्हाला हे कसं बरोबर आलं आणखीन व्यवस्थित कळेल. AX अपॉन XB. AX अपॉन XB दाखवलाय आणि AY अपॉन AC दाखवलाय. बघा, इथे हा एक भाग आणि हा एक भाग दाखवलाय, पण इथे हा छोटा आणि नंतर परत पूर्ण मोठा भाग घेतलाय, त्यामुळे हे करेक्ट येणार नाही. त्यानंतर AX अपॉन YC. AX अपॉन YC एक इथला भाग चालणार नाही, कारण एकच जो सेगमेंट आहे AB हा सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड होतो, म्हणून एक इथला आणि एक इथला भाग चालत नाही. त्यानंतर AB अपॉन YC. AB अपॉन YC हा सुद्धा येणार नाही. बरं, या प्रकारे क्वेश्चन 5चा आन्सर
ए हा ऑप्शन आहे. त्यानंतर आपण बघू क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन 2 काय दिलेला आहे आपल्याला, ट्रायंगल ABC दिलेला आहे. ट्रायंगल ABC मध्ये BDC हे लिनियर पॉईंट्स आहेत. BD इज इक्वल टू 7, BD आपल्याला 7 दिलेला आहे आणि BC इज इक्वल टू 20. BD आपल्याला 7 दिलेला आहे आणि BC जो आहे हा 20 आहे. पूर्ण BC इथे आपल्याला 20 दिलेला आहे. देन फाइंड द रेशोज, आपल्याला हे रेशोज फाइंड आउट करायचे आहेत. आता या ठिकाणी बघा, जर आपण या ट्रायंगलमध्ये व्हर्टेक्स ए पासून त्याच्या अपोजिट बेसला किंवा अपोजिट साईडला जर इथे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हा आहे परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर आपण कशाला म्हणतो की जो 90 डिग्रीचा अँगल इथे तयार करतो त्याला आपण परपेंडिक्युलर म्हणतो. परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर ही काय होते, त्या ट्रायंगलची हाईट होते, त्यालाच आपण अल्टिट्यूड असं सुद्धा म्हणतो. मग ही जी हाईट आहे ही ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल ADC साठी काय आहे, सेम आहे. ह्या ट्रायंगलची हाईट सुद्धा हीच येणार आहे आणि या छोट्या ट्रायंगलची हाईट सुद्धा हीच येणार आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगलसाठी हाईट काय झाली, सेम झाली. मग ह्याचा रेशो काढताना आपल्याला काय फॉर्म्युला वापरायचा आहे, तर एरियाज ऑफ ट्रायंगल विथ सेम हाईट आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. जेव्हा दिलेल्या दोन ट्रायंगल्समधील हाईट सेम असते तेव्हा त्या ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो काढताना तो बेसच्या प्रपोर्शनमध्ये काढायचा आहे. मग बघा, आता बेसच्या प्रपोर्शनमध्ये काढण्यासाठी आधी आपल्याला दोन्ही ट्रायंगलचा बेस माहिती पाहिजे. ट्रायंगल ABDचा बेस आहे BD, 7 दिलेला आहे. ट्रायंगल ADCचा बेस आहे DC, तो आपल्याला काढावा लागेल कारण आपल्याला पूर्ण बेस BC दिलेला आहे. मग BC म्हणजेच काय, तर BD अधिक DC, यावर आपल्याला DC काढता येईल. बघा काय लिहावं लागेल की लेंथ BC इज इक्वल टू लेंथ BD प्लस लेंथ DC. DC प्लस BD प्लस DC केलं की आपल्याला पूर्ण BC मिळतो. मग BC आपल्याला दिलेला आहे 20 इज इक्वल टू BD 7 प्लस लेंथ DC आपल्याला शोधायचा आहे. 20 प्लस 7 इकडे मायनस करा, -7 इज इक्वल टू लेंथ DC. मग लेंथ DC किती येईल, लेंथ DC इज इक्वल टू 20 - 7 इज इक्वल टू आला 30. लेंथ DC आपल्याला इथे 13 मिळालेला आहे. म्हणजे आता आपल्याला दोन्ही ट्रायंगलचा बेस मिळालेला आहे. मग आपण याचा रेशो काढू शकतो. बघा, पहिला रेशो काय काढायचा आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC, या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. हाईट त्याची काय आहे, सेम आहे, म्हणून आपण रेशो कशाच्या प्रपोर्शनमध्ये काढणार आहोत, बेसच्या प्रपोर्शनमध्ये. मग आधी ट्रायंगल ABD दिलाय म्हणून ABDचा बेस लिहा BD अपॉन ADCचा बेस DC इज इक्वल टू BD किती आहे 7 अपॉन DC येतो 13. 7 अपॉन 13 हा आला रेशो. त्यानंतर सेकंड ABDचा बेस लिहून घेऊ BD अपॉन ABC पूर्ण मोठा ट्रायंगल आहे त्याचा बेस आहे BC अपॉन BC इज इक्वल टू BD इज इक्वल टू 7 अपॉन BC इज इक्वल टू 20. देन एरिया ऑफ ट्रायंगल ADCचा बेस काय आहे DC अपॉन ABCचा बेस आहे BC इज इक्वल टू DC इज इक्वल टू 13 आपण आता इथे शोधलाय. DC इज इक्वल टू 13 अपॉन BC इज इक्वल टू 20. या प्रकारे आपल्याला तिन्ही रेशो मिळतील. ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी पाठ करायची आहे, ही पण याच्यामध्ये लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर बघू आपण क्वेश्चन नंबर 3. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज 2:3. बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो दिलेला आहे आपल्याला 2:3 आणि त्या ट्रायंगल्सची हाईट जी आहे ती इक्वल आहे असंही आपल्याला दिलेलं आहे. इफ बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर, त्या दोन ट्रायंगल्स पैकी जो स्मॉल ट्रायंगल आहे त्याचा बेस 6 सेंटीमीटर आहे. बघा, साधारण आपण फिगर बघूया याची कशी असेल. हा ट्रायंगल लिहिते मी ABC आणि इकडे D लिहिते.
ABC हा एक ट्रायंगल आहे आणि BCD हा एक ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला 2:3 दिला आहे. आणि इफ बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 6, स्मॉलर ट्रायंगलचा बेस हा येणार आहे, तो आहे 6. देन व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. ह्या बिगर ट्रायंगलचा बेस किती असेल ते आपल्याला विचारलं. ही हाईट आहे, ही हाईट दोन्ही ट्रायंगलमध्ये काय येते, सेम येते. मग हाईट जर दोन्ही ट्रायंगलची सेम येत असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो काढताना आपण त्यांचा बेस प्रपोर्शनमध्ये वापरत असतो. मग त्यासाठी हे सेंटेन्स लिहून घ्यायचं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल्स with same heights are proportional to their corresponding bases. राईट. हाईट सेम असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा बेसच्या प्रपोर्शनमध्ये येतो. देअरफोर आता आपण दोन्ही ट्रायंगल्सला नावं दिलेलीच आहेत. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू बेसच्या प्रपोर्शनमध्ये. मग छोट्या ट्रायंगलचा बेस काय आहे, AC अपॉन मोठ्या ट्रायंगलचा बेस CD जो आपल्याला काढायचा आहे. देअरफोर एरियाचा रेशो काय दिलाय, 2:3 म्हणजे काय येईल, 2/3 इज इक्वल टू AC दिलेला आहे 6 अपॉन CD काढायचा आहे, तो तसाच लिहायचा आहे. देअरफोर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 × CD इज इक्वल टू 6 × 3. CD काढताना 2 मल्टिप्लाय आहे, तो इकडे डिवाइड होईल. 6 × 3 अपॉन 2. CD इज इक्वल टू 2 × 1 = 2, 2 × 3 = 6, 3 × 3. CD ची व्हॅल्यू किती आली, 3 × 3 = 9. CD ची व्हॅल्यू आपल्याला 9 मिळाली आहे. CD म्हणजेच काय, बेस ऑफ अ बिगर ट्रायंगल. मग लास्ट आन्सर तुम्ही लिहू शकता, बेस ऑफ बिगर ट्रायंगल CD इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. इथे 6 आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलाय, तर ह्याचं सुद्धा आपण युनिट सेंटीमीटर असं लिहायचं आहे. ओके. आता बघा क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन 4 मध्ये दिलेली आहे, फिगर दिली आहे तुम्हाला. इन फिगर ट्रायंगल ABC इज इक्वल टू ट्रायंगल DCB इज इक्वल टू 90 डिग्री. दोन्ही अँगल्स काय आहेत, 90 डिग्रीचे आहेत. AB इज इक्वल टू 6 अँड DC इज इक्वल टू 8. देन एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB म्हणजे त्यांचा एरियाचा रेशो आपल्याला काढायचा आहे. आता जर ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DCB आपण नीट ऑब्झर्व केला तर आपल्याला काय दिसतं, पुन्हा BC जो आहे हा BC ह्या दोन्ही ट्रायंगल्सचा बेस आहे आणि तो इक्वल आहे. म्हणजेच आपल्याला त्याच्या एरियाचा जो रेशो काढायचा आहे तो हाईटच्या प्रपोर्शनमध्ये काढायचा आहे. दोन्हींची हाईट आपल्याला दिलेली आहे, हाईटच्या प्रपोर्शनमध्ये काढायचा आहे. मग एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ सेम बेसिस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. हे पाठ करून ठेवायचंय, हे वाक्य लिहायचं आहे. देअरफोर आता खाली लिहू आपण एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू हाईटच्या प्रपोर्शनमध्ये. आता ABC ची हाईट काय आहे, AB आहे, म्हणून AB अपॉन DCB ची हाईट काय येते, DC. देअरफोर इज इक्वल टू हा रेशो काढायचा आहे. AB ची व्हॅल्यू पुट करा 6 अपॉन DC ची व्हॅल्यू किती येते, 8. दोन्ही व्हॅल्यूज रेड्यूस होतील. 2 × 3 = 6, 2 × 4 = 8 म्हणजे रेशो काय आला त्यांचा, 3:4. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू 3/4. इतकं सोपं आहे. फक्त हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. त्या ट्रायंगलमध्ये कळलं पाहिजे की बेस जर इक्वल आला तर हाईटच्या प्रपोर्शनमध्ये आन्सर काढायचं आहे आणि हाईट जर इक्वल आली तर बेसच्या प्रपोर्शनमध्ये आन्सर काढायचं आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5.
क्वेश्चन नंबर 5 मध्ये या फिगरमध्ये बघा PM इज इक्वल टू 10 सेंटीमीटर दिलं आहे, PM 10 दिलेली आहे. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQS 100 स्क्वेअर सेंटीमीटर दिला आहे. PQS हा वरच्या बाजूचा एक ट्रायंगल आहे, त्याचा आपल्याला एरिया 100 स्क्वेअर सेंटीमीटर दिला आहे. आणि एरिया ऑफ ट्रायंगल QRS हा आपल्याला 110 स्क्वेअर सेंटीमीटर दिला. देन फाइंड द NR. NR आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता इथे पुन्हा एरिया ऑफ ट्रायंगल्स विथ सेम बेसेस, ह्या दोन्ही ट्रायंगलचा बेस काय आहे, सेम आहे, म्हणून त्यांचा एरियाचा रेशो काय येणार आहे, हाईटच्या प्रपोर्शनमध्ये येणार आहे. आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. सगळीकडे बघा बऱ्याचशा उदाहरणामध्ये आपण हे सेंटेन्स यूज केलेलं आहे. म्हणून तुम्हाला सुरुवातीला ट्री डायग्राम जी दाखवली त्याच्यात जे 4 पॉईंट्स मी सांगितले ते व्यवस्थित लर्न करून ठेवायचे, त्याच्यावर आधारित सगळी उदाहरणं आहेत. Therefore, area of triangle PQS upon area of triangle QRS is equal to, यांचा रेशो काय येणार आहे, हाईटच्या प्रपोर्शनमध्ये. मग PQS ची हाईट काय आहे, PQS ट्रायंगलची हाईट काय आहे, PM आहे, इज इक्वल टू PM अपॉन QRS ची हाईट काय आहे, NR अपॉन NR. Therefore, आता एरिया दिलेला आहे आपल्याला PQS चा 100 स्क्वेअर सेंटीमीटर अपॉन QRS चा 110 इज इक्वल टू PM ची व्हॅल्यू दिलेली आहे 10 अपॉन NR ची काढायची आहे, तो तसाच लिहायचा आहे. आता या ठिकाणी 100 अपॉन 110 आहे. N युनिट प्लेसचे कॅन्सल होतील, कॅन्सल करून घ्यायचेच. नंबर लहान झाले की आपल्याला गणित सोडवणं जास्त सोपं जातं. 10 अपॉन 11 इज इक्वल टू 10 अपॉन NR. Therefore, आता इथे क्रॉस मल्टिप्लाय होईल, 10 मल्टिप्लाय NR यांचा आणि यांचा इज इक्वल टू 10 मल्टिप्लाय 11. Therefore, NR इज इक्वल टू, आता हा 10 इकडे मल्टिप्लाय, तो इकडे जाताना काय होईल, डिव्हाइड 10 इंटू 11 अपॉन 10. 10 ला 10 कट झाले. देन NR इज इक्वल टू 11. NR ची लेंथ किती आली, 11. हे सेंटीमीटरमध्ये दिलंय, इथेही सेंटीमीटर लिहायचं आहे. NR इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. ओके, हा भाग समजला असेल. सुरुवातीची टी डायग्राम व्यवस्थित करून ठेवा, त्याच्यातले जे प्रॉपर्टीज आहेत त्या व्यवस्थित लर्न करा आणि ह्याच्या पुढचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.